बघा आज आपण टास्क 1 चे सोल्युशन्स बघणार आहोत. तर बघा पहिला क्वेश्चन काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट? बघा इथं नीट फोकस करायचं. इथं लिहिलंय नॉट करेक्ट. म्हणजे आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट काय याच्यात बघायचे. अबाउट द थ्री स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. तर पहिलं स्टेटमेंट आपण बघू. मॉलिक्युल्स ऑफ सॉलिड पोजेस लिस्ट एनर्जी whereas those of gases with highest energy. हे तर करेक्ट स्टेटमेंट आहे. The density of solid is highest whereas gas is lowest. हे पण करेक्ट स्टेटमेंट आहे. Gas like liquid possess definite volume. हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. कारण gas do not have definite volume or shape. Their volume is equal to volume of container. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन सी. चला दुसरा क्वेश्चन बघा. The temperature and pressure at which liquid, water, vapor can exist together. म्हणजे सॉलिड, लिक्विड अँड गॅस टुगेदर एक्झिस्ट होतं या टेम्परेचर. आणि वॉटरचं बद्दल विचारलंय. तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रिपल पॉईंट. तर ट्रिपल पॉईंटचं प्रेशर किती असतं? तर 0 डिग्री सेल्सिअस आणि 4.7 mm of Hg किंवा 0.0098 असं टेम्परेचर होतं. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन सी. पुढला क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट गॅस स्टेट? तर बघा गॅस स्टेटमध्ये थर्मल एनर्जी आणि मॉलिक्युलर अट्रॅक्शन सारखं असतं का? नाही. कारण गॅसेसमध्ये अट्रॅक्शन कमी असतं. सेकंड स्टेटमेंट बघा. थर्मल एनर्जी इज टू मच ग्रेटर दॅन मॉलिक्युलर अट्रॅक्शन. निश्चितच गॅसमध्ये थर्मल एनर्जी जास्त असते मॉलिक्युलर अट्रॅक्शन पेक्षा. म्हणजे याचा ऑप्शन काय आहे? बी. तरी आपण पुढले ऑप्शन बघू. थर्मल एनर्जी इज टू मच स्मॉलर दॅन मॉलिक्युलर अट्रॅक्शन. हे तर होऊ शक्यच नाही. गॅसेसमध्ये एवढं अट्रॅक्शन कधीच नसतं. मॉलिक्युलर फोर्स इज टू मच ग्रेटर दोज इन लिक्विड. हे पण स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. म्हणजे याचं स्टेटमेंट करेक्ट काय? थर्मल एनर्जी इज टू मच ग्रेटर दॅन मॉलिक्युलर एनर्जी. पुढला स्टेटमेंट बघा. कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल इज हायेस्ट. आता हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे स्पीड. स्पीड कशात जास्त असून सॉलिड, लिक्विड, गॅसमध्ये? तर तो असन गॅसेसचा. ओके. तर पुढे बघा. क्वेश्चन नंबर 5 बघा. काय क्वेश्चन नंबर 5? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? इन ऑल थ्री स्टेट्स द मॉलिक्युल पोजेस रॅन्डम ट्रान्सलेशन मोशन. हे स्टेटमेंट करेक्ट नाही. कारण सगळ्या मॉलिक्युलमध्ये ट्रान्सलेशन मोशन नसतं. सॉलिडमध्ये ट्रान्सलेशन मोशन हे नसतं. पुढलं स्टेटमेंट बघा. गॅसेस कॅनॉट बी कन्वर्टेड इंटू सॉलिड विदाउट पासिंग थ्रू लिक्विड स्टेट. गॅसेस कॅनॉट बी कन्वर्टेड इंटू सॉलिड. गॅस सॉलिडमध्ये कन्वर्ट होतो. सॉलिड पण गॅसमध्ये डायरेक्टली कन्वर्ट होऊ शकतो, ज्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. सॉलिड कॅन बी डायरेक्टली कन्वर्टेड टू गॅस, त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. तुम्ही जर कॅम्फर बघितला असेल, कापूर, तर कापूर काय असतो? तो सॉलिड पासून डायरेक्ट कशात कन्वर्ट होतो? गॅसमध्ये. पण आपल्याला इथं गॅसमध्ये डायरेक्ट सॉलिडमध्ये जायचं, त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो किंवा कंडेन्स फॉर्म म्हणतो त्याचा. ज्या सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये झालं त्याला सॉलिड हे डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्ट झालं त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. आणि जो गॅस डायरेक्ट सॉलिडमध्ये कन्वर्ट झाला तर आपण त्याला कंडेन्स्ड पार्टिकल्स म्हणतो. ओके. तर पुढलं स्टेटमेंट बघा. वन ऑफ द वन ऑफ द कॉमन प्रॉपर्टी ऑफ लिक्विड अँड गॅस इज विस्कोसिटी. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. कारण गॅस कॉमन प्रॉपर्टी लिक्विड अँड गॅसची काय? विस्कोसिटी. विस्कोसिटी सगळ्यांना माहित असेल. विस्कोसिटी म्हणजे काय? आपण विस्कस लिक्विड म्हणतो म्हणजे थिक लिक्विड. तसं गॅस पण काही गॅस कसे असतात? हेवी असतात, काही गॅस लाइटर असतात. तर याचं स्टेटमेंट स्टेटमेंट सी. आता पुढे जर बघितलं तुम्ही 1 मीटर क्यूब, ऑलरेडी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगितलं होतं. 1 मीटर क्यूब, 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर
किंवा 10⁻⁶ सेंटीमीटर क्यूब. तर इथं बघा स्ट्रेट फॉरवर्ड 10⁻⁶ सेंटीमीटर क्यूब दिलाय. तर पुढलं स्टेटमेंट बघायचं, स्टेटमेंट नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनिट ऑफ प्रेशर. पहिले न्यूटन्स, टॉर, पास्कल आणि बार. बार हा प्रेशरचा युनिट आहे, पास्कल पण हा प्रेशरचा युनिट आहे, टॉर पण हा प्रेशरचा युनिट आहे. म्हणजे याचं उत्तर आहे न्यूटन, कारण नॉट अ युनिट असं दिलंय बघा. इथं इथं नीट फोकस करा. नॉट अ युनिट म्हणजे हा निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. तर हा क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. तर पुढला क्वेश्चन बघा. 1 degree rise in temperature is equal to rise of 1 degree rise in temperature. म्हणजे तुम्ही सेल्सिअस आणि फॅरेनहाइटचं जर रिलेशन बघितलं असेल, C/5 इज इक्वल टू 5 - 32/9. म्हणजे 1 डिग्री म्हणजे हे काय असणार, 9/5 डिग्री फॅरेडाइज. याचं स्टेटमेंट असणार आहे, याचं उत्तर असणार आहे बी. तर पुढला क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन फॉर एक्सप्रेसिंग व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल इज नॉट करेक्ट. नॉट करेक्ट स्टेटमेंट विचारलं. 1 लिटर म्हणजे 10⁻³ ml हे स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, 1 dm³ म्हणजे 1 लिटर, हे पण निश्चितच करेक्ट आहे. 1 लिटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब, नाही हे स्टेटमेंट रॉंग आहे. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर, म्हणजे 1 लिटर म्हणजे 10⁻³ तर हे इनकरेक्ट आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. पुढलं जर बघितलं तुम्ही क्वेश्चन नंबर 10, द टेम्परेचर ॲट विच सेल्सिअस अँड फॅरेनहाइट गिव्स द सेम रिडिंग. तर तुम्ही काय करायचं, डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट मध्ये रिलेशन काढून बघा. 1 डिग्री सेल्सिअस घ्यायचं, डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइटचं रिलेशन काढून बघा. ते उत्तर येणार तुम्हाला -40 डिग्री. म्हणजे तुम्ही काय करायचं, C/5 इज इक्वल टू F-32/9. सी ची व्हॅल्यू 1 घेऊन बघा, ते उत्तर तुम्हाला येणार आहे -40. पुढे बघा क्वेश्चन नंबर 11. 1 atmosphere is numerically equal to approximately 1 atmosphere in numerically equal to approximately. तर याचं उत्तर आहे 10⁻⁶ डाइन सेंटीमीटर. बघा हे फर्स्ट ऑप्शन याचं ऑप्शन काय. तर पुढला क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12. टॉर इज अ युनिट ऑफ. आताच वरती बघितलं टॉर कशाचा युनिट आहे, टॉर हा प्रेशरचा युनिट आहे. ओके. क्वेश्चन नंबर 13. बरेच जण इथं कन्फ्यूज झाले असतील बघा. काय क्वेश्चन, प्रेशर ऑफ गॅस इन वेसल कॅन बी मेजर्ड बाय. तर तुम्हाला मी बॅरोमीटर सांगितलं होतं बरोबर, पण बॅरोमीटर काय करतं, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मेजर करतं. बघा बॅरोमीटर काय करतं, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मेजर करतं. तर स्टॅलोमीटर हे सरफेसचं टेन्शन मेजर करतं, सरफेस टेन्शन. स्टॅलोमीटर हा सरफेस टेन्शन मेजर करतं. बॅरोमीटर हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मेजर करतं. आणि मॅनोमीटर प्रेशर ऑफ प्युअर गॅस इन वेसल. लक्षात ठेवायचं, मॅनोमीटर प्रेशर ऑफ प्युअर गॅस इन वेसल. आणि वेसल बद्दल विचारलंय म्हणून आपला ऑप्शन आहे ऑप्शन बी. याचा ऑप्शन ए नाही आहे, कारण ए हा फक्त ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचा ॲपरेटस आहे बॅरोमीटर. पण आपलं इन द क्लोज वेसल असं विचारलंय, गॅस इन अ वेसल विचारलंय. तर गॅस इन अ वेसल कसं मेजर करतात, त्या ॲपरेटसला आपण मॅनोमीटर म्हणतो. ओके. तर पुढे बघू क्वेश्चन नंबर 14. द टेम्परेचर ऑफ -40 शाल बी इक्वल टू -40 डिग्री. तर केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 273 -40 करावं लागेल, म्हणजे ते उत्तर येईल ऑप्शन ए. आणि जर तुम्ही डिग्रीला फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट केलं तर याचं ऑप्शन बी सुद्धा येत आहे. म्हणजे आपले फायनली आन्सर काय येणार आहे, आन्सर डी. कसं, जर केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 273 -40 तर ते येणार आहे 233. आणि फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला डिग्री सेल्सिअस म्हणजे C/5 इज इक्वल टू F-32/9 करावं लागेल. त्या डिग्री ऐवजी -40 घ्यावं लागणार. तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून बघा तर तुमचं उत्तर -40 येऊन जाईल.
तर हे दोन्ही उत्तर बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन डी आहे. बोथ, इकडे बघा, बोथ ए अँड बी. तर 15th क्वेश्चन बघा, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय गॅस ऑफ 1 atmospheric pressure ॲट 0 डिग्री सेल्सिअस. बघा, ॲट 0 डिग्री सेल्सिअस व्ही लिटर आहे, तर ॲट 273 केल्विन. लक्षात ठेवा 0 डिग्री म्हणजे किती केल्विन, 273. म्हणजे 0 डिग्री आणि 273 केल्विन म्हणजे सारखंच टेम्परेचर झालं ना. बघा इथं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला. 0 डिग्रीला 20 लिटर असेल तर 273 केल्विन म्हणजेच 0 लिटर, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, 20 लिटर असणार आहे, कारण दोन्ही टेम्परेचर सारखेच आहे. तर क्वेश्चन नंबर 16 बघा, हा शेवटचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग ऑफ गॅस. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग ऑफ गॅस. तर बघा, गॅस डू नॉट हॅव डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम, हे करेक्ट स्टेटमेंट आहे. व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर, हे पण करेक्ट आहे, कारण व्हॉल्यूम ऑफ गॅस आपण काय करतो, व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. कन्फाइंड गॅस एक्झर्ट्स युनिफॉर्म प्रेशर ऑन द वॉल ऑफ द कंटेनर इन ऑल डायरेक्शन, हे पण करेक्ट स्टेटमेंट आहे, कारण गॅस हे सगळ्याच वॉलला, आता गॅस एखाद्या सिलेंडरमध्ये असेल तर सगळ्या डायरेक्शनला तो सारखाच प्रेशर एक्झर्ट करणार का, एका डायरेक्शनला जास्त करणार असं होईल का, नाही. तर पुढं बघा, मास ऑफ गॅस कॅनॉट बी डिटरमाइंड बाय वेइंग द कंटेनर इन विच इट इज एनक्लोज. आपण मास ऑफ गॅस तर तसंच मेजर करतो ना. म्हणजे आपण काय करतो, समजा एलपीजी सिलेंडर असेल तर एलपीजी फिल सिलेंडरचा आपण वेट करतो. नंतर एलपीजी गॅस त्याच्यातून पूर्ण संपल्यानंतर एमटी सिलेंडरचं वेट करतो. मग जे आपल्याला टोटल वेट आलं होतं मायनस एमटी सिलेंडरचं वेट, आपल्याला काय भेटतं, वेट ऑफ गॅस भेटतं. म्हणजे याचं उत्तर काय आहे, ऑप्शन डी. तर अशा पद्धतीने आपण टास्क 1 चे सोल्युशन्स बघितले. त्याचप्रमाणे आपण पुढल्या लेक्चरला टास्क सेकंड आणि साइड बाय साइड आपले व्हिडिओ चालतच राहील. तर आपण बॉयल्स लॉ बघितलाय, चार्ल्स लॉ बघितला आणि ॲव्होगाड्रोस हायपोथिसिस किंवा ॲव्होगाड्रोस लॉ बघितलाय. तर इथून पुढं उद्याच्या लेक्चरला आपण पुढला कन्सेप्ट बघू. पण तुम्ही त्या शीटमध्ये दिलेले सम्स, जे सॉल्ड सम्स असतील, जे अनसॉल्ड असतील, ते सगळे सॉल्व करायचे आणि साइड बाय साइड तुम्ही बोर्डचं बुक पण घेऊन त्याच्यात तो चॅप्टर व्यवस्थित वाचायचा. बोर्डसाठी तुम्हाला एक सेपरेट नोटबुक तयार करावं लागेल. त्याच्यात तुम्ही बोर्डचे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे, त्याच्यातले कन्सेप्ट लिहायचे. बघा, आपण हायर लेवलने शिकतोय, आपल्याला आय आय टी क्वालिफाय करायची, पण साइड बाय साइड आपल्याला बोर्डचा पण अभ्यास करायचा, कारण आय आय टी हे हायर लेवलचे कन्सेप्ट असतात. त्याच्यातून तुमची बोर्डची तयारी आपोआपच होणार आहे. पण आपल्याला माहीत पाहिजे का आपल्या बोर्डमध्ये काय काय टॉपिक आहे आणि काय काय टॉपिक आपल्याला हायर लेवलला आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. साइड बाय साइड आपण एन सी आर टीचं बुक सुद्धा वाचलं पाहिजे, कारण कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, नीट असो, जेई असो किंवा आय आय टी असो, त्याचा बेस हा एन सी आर टीचा असतो. म्हणून आपल्याकडे एन सी आर टीचं बुक तर कंपल्सरी पाहिजे, बोर्डचं टेक्स्टबुक पाहिजे, कारण आपल्याला शेवटी 12वीत तुम्हाला बोर्ड एक्झाम द्यायची. पण 12वीत बोर्ड एक्झाम द्यायची तर 11वी बोर्ड करण्याची काही गरज आहे का, असे काही विद्यार्थी विचारतात. पण एक लक्षात घ्या, 11वी हा 12वीचा बेस आहे. 11वीत जर तुम्हाला कन्सेप्ट समजले नाही तर ते 12वीत अडचण देतील, कारण 12वीत असे खूप सारे टॉपिक्स आहे, त्याच्यात तुम्हाला 11वीचा रेफरन्स लागेल. तर साइड बाय साइड काय तुम्ही काय करायचं, आता टाइम असल्या कारणाने तुम्ही बोर्डची नोटबुक तयार करायची, त्याच्यात त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. जर त्याच्यात काही अडचण आली तर मला फोन करा किंवा व्हॉट्सअपवर क्वेश्चन टाका, मी तुम्हाला त्याचे आन्सर सांगतो. पण आता वारंवार सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे, कारण तुम्ही जेई आणि आय आय टीचे स्टुडंट आहे. तुम्ही अभ्यास हा केलाच पाहिजे. तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्हाला अभ्यास करा असं सांगणं हे चुकीचं आहे, कारण तुम्ही सगळे चांगले मार्क्स मिळून 11वीत ॲडमिशन घेतलंय. तुमचं जर एम असेल आय आय टी क्रॅक करण्याचं, तर तुम्ही तेवढी मेहनत घेतली पाहिजे. काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.